संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलनाला पाठिंबा, लिंबा गणेश येथे निदर्शने। बीड, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुख्य मागणीसह विविध शेतकरी विषयक मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज लिंबा गणेश येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली। आपला भिडू बच्चू कडू, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला। सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन हवेतच विरले असा आरोप या निदर्शनातून करण्यात आला आहे। दिलेले आश्वासन तातडीने पाळावे आणि विनाकारण चर्चेचे गुऱ्हाळ लांबू नये अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली। ते म्हणाले, महाराष्ट्रात दररोज 10-12 शेतकरी आत्महत्या करत आहेत। अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे। अशा परिस्थितीत बच्चू भाऊ यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, हीच खरी शेतकऱ्यांना उभारी देणारी कृती ठरेल। या मागण्यांची निवेदने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांना पाठविण्यात आले। यावेळी आंदोलनात राजेभाऊ गिरे, पांडुरंग वाणी, शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, विक्रांत वाणी, सर्पमित्र अशोक जाधव, दामोदर थोरात, संजय घोलप, संतोष भोसले, सुदाम मुळे, उद्धव वाणी, शहादेव कोल्हे, गणपत तागड, सय्यद रफिक, गणेश घाडगे, भालचंद्र कुदळे, गुलाब कांबळे, सुदाम वाणी, प्रमोद निर्मळ, रामा वाणी, रमेश वाणी, सुंदरभाऊ जाधव, राजेभाऊ मंडलिक, कचरू निर्मळ, मारुती नाईगडे, मनोहर वाणी, शेख मुसाभाई, मेघराज येडे, गजेंद्र मोरे तसेच स्थानिक शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सरकारनं 2014 पूर्वी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसाला 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात। या सप्टेंबर मधल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाबरोबर त्यांची जमीन सुद्धा वाहून गेली आहे। शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। त्यामुळं नागपूर या ठिकाणी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू कडू शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे या मागणीसह इतर मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलनाला बसलेले आहेत। या ठिकाणी सरकार गेल्या कित्येक वर्षापासून केवळ चर्चेला बोलवतंय आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। त्यामुळं सरकारनं चर्चेचा गुऱ्हाळ थांबावं आणि संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही बच्चू भाऊ कडूची जी मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लिंबा गणेश या ठिकाणी लिंबा पंचक्रोशीतील शेतकरी बांधव सगळे जमलेले आहेत। आमची अशी मागणी आहे की तातडीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे। जय शिवराय, जय भीम। आज लिंबा गणेश येथे बच्चू भाऊ कडू यांनी जे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या विरोधात एल्गार उभारलेला आहे। त्याला लिंबा गणेश व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहेत। मी या सर्व शेतकरी एकजुटीला मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आपण हा लढा सुरू ठेवायचा आहे आणि शेतकरी नेते, संघर्षशील नेते बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहायचंय ही या सर्व तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद।